हॅलो स्टुडंट्स, आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की 10वीच्या बोर्डामध्ये आपल्याला 95% किंवा 98% मिळावे. हे 95% आपल्याला कसे मिळतील? हे 95% आपल्याला फक्त स्वप्न बघून मिळणारे नाही आहेत. त्यासाठी आपल्याला त्याची एम करावी लागणार. जेव्हा एम येईल तेव्हा त्याची प्रोसिजर, त्यावर निघणारे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेम्सचे घेऊन आलो आहेत आम्ही सोल्युशन्स. Welcome students, welcome to Rising Aimers. Myself, Dr. Ajay Tor. I have completed my MBBS from MJ Medical College, Aurangabad. आणि मी इथे आहे तुमच्या बायोलॉजी पार्टची काळजी घेण्यासाठी. So don't worry, let us join to Rising Aimers. वेलकम अगेन. विदाउट वेस्टिंग टाइम आपण जाऊयात तुमच्या बायोलॉजीच्या पहिल्या धड्याकडे. चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दिस इज युअर पार्ट 1. याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहेत तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. सो ऑल यू नो लाईफ प्रोसेसेस, वेरियस लाईफ प्रोसेसेस हॅपन्स इन बॉडी. जसं की आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम, राईट. डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर आहे आपली रेस्पायरेटरी सिस्टम. रेस्पायरेटरी सिस्टम नंतर आपली आहे एक्सक्रिटरी सिस्टम. आणि या सगळ्यांचा ताळमेळ किंवा या सगळ्यांचं कॉर्डिनेशन जे सांभाळतात ती आहे आपली CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. सो याच वेगवेगळ्या प्रोसिजर्सची माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. या सगळ्यांसाठी डायजेस्टिव्ह प्रोसिजर, रेस्पायरेटरी, एक्सक्रिटरी आणि CNS याच्यासाठी येणारी ऊर्जा, याच्यासाठी येणारी एनर्जी येते कुठून, याचे विविध सोर्सेस आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो वळूयात आपण एनर्जी प्रोडक्शनकडे. तुम्ही ओळखू शकता काय आहे? दिस इज युअर रेस्पायरेटरी सिस्टम. रेस्पायरेटरी सिस्टममध्ये दिस इज युअर नोज. हा प्रश्न तुमच्या 10वी बोर्डाच्या 2019च्या पेपरमध्ये विचारलेली ही डायग्राम आहे आणि त्यांनी याचप्रमाणे लेबल करण्यासाठी सांगितलं होतं. दिस इज युअर नोज, दिस इज युअर माउथ. डायजेशन बिगिन्स ॲट युअर माउथ, राईट. त्याच्यानंतर दिस इज युअर esophagus. This is your trachea. हे दोन जे बायलॅटरल असतात, those are yours lungs. बायलॅटरल म्हणजे दोन्ही साईडनी. दिस इज ज्या ठिकाणी ट्रकिया डिवाइड झालेली आहे, दिस इज युअर बायफर्केशन पॉइंट्स आणि दोज आर अगेन डिवायडेड इनटू ब्रॉन्काय, राईट. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो दिस इज समथिंग कॉल्ड एज डोम शेप्ड मसल. दिस इज अ मसल, डोम शेप्ड मसल. दिस इज कॉल्ड एज diaphragm. This is the most important muscle in respiration is diaphragm. त्यानंतर सगळ्यात स्मॉल यू कॅन सी दिस इज the functional unit of respiration. The functional unit of respiration can be called as alveoli, right? जिथे the actually body levelचं exchange of gases, that is inhalation of oxygen and exhalation of carbon dioxide चालतं. So as I said की body levelचं म्हणजे सर अजून कुठले levels आहेत का respiration? Yes, those are 2 levels of respiration. The number 1 is body level, जे आपण हे आत्ता पाहिलं. द बॉडी लेवल ऑकर्स थ्रू अल्व्हिओलाई आणि लंग्स. त्याचप्रमाणे दुसरं आहे सेल्युलार लेवल. सर सेल्युलार लेवल म्हणजे सेल्स सुद्धा ऑक्सिजनचं एक्सचेंज आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्झलेशन आणि ऑक्सिजनचं इनलेशन करतात का? येस, थोडंफार. हे कसं होतं आपण नंतर बघणार आहोत, या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. सो एनर्जी प्रोडक्शन. The question was in your textbook that how many atoms of carbon, hydrogen and oxygen are respectively present in a molecule of glucose. यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर माहीत असणं. ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. याचं स्ट्रक्चर असं आहे. सो कार्बन हॅज 4 व्हॅलेन्सीज. आउट ऑफ दोज 4 there is a double bond with oxygen, एक single bond with hydrogen and there is another bond attached to the other molecule of carbon. So this is the structure and these हे बघू शकता तुम्ही 3D स्पेसमध्ये दिलेलं आहे. These are the atoms of carbon, 6 atoms of carbon attached with 12 atoms of hydrogen and along with 6 atoms of oxygen. आणि हे कळाल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो की व्हॉट इज ऑक्सिजनेशन. या ग्लुकोजचं ऑक्सिजनेशन झाल्यानंतर काय होतं ते आपण इथे पाहणार आहोत.
सो मी आत्ता काहीतरी म्हणालो की ग्लुकोजचं ऑक्सिजनेशन होणं म्हणजे काय? ग्लुकोजचं ऑक्सिजनेशन म्हणजे काय? दॅट इज युअर सेल्युलर रेस्पिरेशन. बघूयात आपण ग्लुकोजचं ऑक्सिजनेशन कसं होतं. यातली सगळ्यात पहिली स्टेप जी आहे दॅट इज कॉल्ड एज glycolysis. So let's try to divide this glycolysis. Glycolysis is glucose plus lysis. लायसिस म्हणजे काय सर? लायसिस आपण त्याचा शब्दाने अर्थ घ्यायला गेला तर लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन इनटू स्मॉलर पार्टिकल्स. सो ग्लुकोजचं ब्रेकडाऊन, ग्लुकोज लायसिस इज कॉल्ड एज ग्लायकोलायसिस. आपण बघूया आता. ग्लुकोजचं ऑक्सिजनेशन ऑल्सो कॅन कॉल एज ग्लायकोलायसिस. दिस इज युअर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं. Glucose when oxidized is converted into two molecules of pyruvate, right? This is 1 and this is 2. Two molecules of pyruvate can be also called as pyruvic acid, right? And here दोन pyruvic acid, those are converted into two molecules of acetyl coenzyme. Acetyl coenzyme याचा आपण अजून पुढे बघू. Acetyl coenzyme चं शॉर्ट फॉर्म acetyl CoA. भरपूर ठिकाणी तुम्ही ॲसिटिल कोएचा रेफरन्स बघाल. त्यानंतर या प्रोसिजरमध्ये, या पूर्ण प्रोसिजरमध्ये when glucose is oxidized and converted into two pyruvates, right? And these are again converted into two acetyl coenzymes. ही सगळी प्रोसिजर होते कुठे सर? राईट, गुड क्वेश्चन. दिस होल प्रोसिजर happens in सायटोप्लाझम, राईट? ही सगळी प्रोसिजर होते सायटोप्लाझममुळे, सायटोप्लाझम मध्ये. त्यानंतर सर याचे काही बाय प्रोडक्ट्स आहे का की फक्त ॲसिटाइल कोएन्झाइम इतकंच निघतं? गुड क्वेश्चन अगेन. याचे बाय प्रोडक्ट्स असे आहेत की याच्याच सोबत आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH भेटतात, राईट? या 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाइल कोएन्झाइम सोबतच आपल्याला 2 मॉलिक्युल ATP आणि 2 मॉलिक्युल NADH भेटतात. आता बघूयात सर, ग्लायकोलायसिसचा शोध लावला कोणी? ग्लायकोलायसिसचा शोध लावलाय 3 मेन सायंटिस्टनी. यांचे नाव आहेत गुस्टॉफ एम्डन, ओटो मेनहॉफ आणि जेकब पार्नस. ह्या तीनही सायंटिस्टचे इनिशियल्स जर आपण घेतले तर या पाथवेलाच आपण म्हणू शकतो EMP पाथवे. Glycolysis can also be called as EMP pathway, that is Emden, Meyerhoff and Parnas pathway. So this can also called be EMP pathway.